शिक्षणाचा वेध घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा। देशभरात शिक्षण हक्क कायदा 2010 साली लागू झाला। या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यात टीईटी परीक्षा सक्ती बाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी 2013 साली झाली। तरी आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त सर्व शिक्षकांना टीईटी सक्तीतून कायमची मुक्तता द्यावी या मागणीचे निवेदन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने आज देण्यात आले। आज खासगी शिक्षक महासंघामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील कलेक्टर यांना निवेदन देण्यात आलेले आहे। टीईटी संदर्भात माननीय हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो आमच्यासाठी वंदनीय आहेच, परंतु याविषयी पुन्हा फेरविचार व्हावा आणि हा अधिकार संसदेला केंद्र सरकारलाच असल्यामुळे त्यांना आमचे असे निवेदन असेल की त्यांनी या संदर्भात नक्कीच शिक्षकांचा विचार करावा आणि टीईटी संदर्भात आम्हाला मुक्तता मिळावी। 2013 नंतरच्या शिक्षकांना टीईटी लागू करण्यासाठी पात्र आहे, परंतु 2013 पूर्वीच्या शिक्षकांना यातून वगळण्यात यावे अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि या आमच्या आव्हानाचा निवेदनाचा नक्की विचार करावा अशी आमची विनंती त्यांना राहील। आज महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं सन्माननीय जिल्हाधिकारी यांना आपण टीईटी संदर्भात एक निवेदन दिलेलं आहे। महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक आमचा संघ जो आहे हा देशभरातील ज्या विविध 28 संघटना ज्या आहेत त्यांच्याशी संलग्न आहे, त्यामुळे देश पातळीवरती आज मोठ्या प्रमाणामध्ये कलेक्टरना आपण हे निवेदन दिलेलं आहे की 2013 पूर्वी म्हणजे महाराष्ट्र शासनानं 2013 आरटीई ऍक्ट लागू केला, त्याच्यापूर्वी जे शिक्षक नियुक्त झाले आहेत त्या सर्वांना या टीईटीतून मुक्त करावं अशा प्रकारचं निवेदन आपण कलेक्टर यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला दिलेलं आहे। जिल्हाधिकारी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, जिल्हाध्यक्ष टी.आर. पाटील, शहराध्यक्ष संतोष पाटील, विभागीय अध्यक्ष अशोक आरंडे, महिला शहराध्यक्ष मोसमी निकम, जिल्हा प्रवक्ता सुरेंद्र तिके, जिल्हा उपाध्यक्ष विलास बोरचाटे, जिल्हा कार्याध्यक्ष धीरज पारधी, सहसचिव रवींद्र नाईक, धनंजय शिंदे, करवीर तालुका अध्यक्ष राज मेंगे, पुनव पाटील, उजवला पाटील, अर्चना कुरणे, रुपाली मोरे, सुनंदा कांबळे, महादेवी पुजारी, रेखा पाटील, सुमन पाटील, स्वाती पाटील, विनायक कुंभार, श्रीकांत पाटील, सुहास सुतार, दशरथ कुंभार, सचिन वसावे, राजू अंकली, श्रीकांत पाटील, सरदार पाटील, अजित मोळे, श्रीकांत पाटील, डॉक्टर संतोष कुंभार यांच्यासह पदाधिकारी व शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते।